जर आध्यात्मिक लेवलला जर पाहिलं तर आपण बऱ्याचदा बघतो की त्राटक साधना आहे, मेणबत्ती त्राटक आहे, ज्योती त्राटक आहे, मूर्ती त्राटक आहे, असे बरेच त्राटकचे प्रकार आहेत. का तर तुम्हाला आध्यात्मिक लेवलला सुद्धा वरती जायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशनला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशनशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही. बरोबर. आणि त्यासाठी हिप्नोथेरपी सर्वसामान्य लोकांना खूप मदत करते, जी तुमचे 2 प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन असतात. एक जाणीवपूर्वक केलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरं जे आहे ते ऑटोमॅटिकली साधलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन. थोडक्यात तुम्हाला आवड आहे पिक्चर पाहण्याची, तुम्हाला आवडतात गाणी, तर तुम्हाला गेम आवडती, तर तुम्ही पिक्चर पाहताना तुमचं ऑटोमॅटिकली कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी साधलं जातं. आणि दुसरं एक प्रकारचं असतं ते म्हणजे जाणीवपूर्वक साधलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन, की मला आवड आहे नाही माहीत नाही, पण मला ते काम करायचं आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने काम करायचं. हे दुसरं एक कॉन्सन्ट्रेशन झालं आणि हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन हिप्नोथेरपीने वाढवता येतात. बर बर. त्याच्यामुळे तुमची प्रगती 10x होते तुमच्या ओके. करिअरमध्ये. ओके.